हॅलो. लास्ट लेक्चरला आपण इयत्ता 7वीतला शालेय पुस्तकातील आपण पेशी हा घटक बघितलेला. आज आपण इयत्ता 8वी ठीक आहे शालेय पुस्तक पेशी व पेशीअंगिके हा घटक बघणार आहोत आणि यातच म्हणजे तुमचं शालेय पुस्तकातील पेशी हा टॉपिक कंप्लीट होतो. ओके, तर आता आपण बघणार काय आहे. आधीच्या इयत्त्यामध्ये तुम्ही पाहिलं आहे की पेशी हे सजीवांचे रचनात्मक व कार्यात्मक एकक आहे. राईट, आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं ते एक पेशीपासून पूर्ण अवयव तयार होतात आणि पूर्ण शरीर तयार होतात. हे विविध अवयवांमध्ये कार्यानुसार वेगवेगळ्या आकाराच्या व प्रकाराच्या पेशी आढळतात. बरोबर, विविध आकाराच्या व प्रकाराच्या. जसं फॉर एक्झाम्पल आपण आकार एक गोलाकार बघितली होती, फॉर एक्झाम्पल मेद पेशी, सर्पिलाकार शुक्राणू पेशी. बरोबर, लांब आकाराच्या पेशी होत्या त्याला आपण म्हणतो चेतापेशी. तर हे त्यांना जो कार्य दिला त्यानुसार त्यांचा आकार प्राप्त झालेला असतो. ओके, आता पुढे आपण जाणार आहोत सेल स्ट्रक्चर. लास्ट लेक्चरला आपण एक आकृती बघितलं होतं, तर इथे तुम्हाला लेबलिंग करायला सांगितलं. तर यातलं आपण काही लेबलिंग आता करणार. ओके, तर पहिलं तुम्ही बघणार हा पॉईंट हे वाली. ठीक आहे, पेशी भित्तिका. पेशी भित्तिका फक्त कुठे असते आहे वनस्पती पेशीमध्ये. तर ही कोणती आहे वनस्पती पेशी. पेशी भित्तिका प्राणी पेशीमध्ये राहत नाही. दुसरं आता प्राणी पेशीचा आउटर लेअर काय असतं आहे बाह्य आवरण. पहिला डायरेक्ट काय असतो आहे पेशी पटल, प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. ठीक आहे, तर इथे तुम्हाला ते बघायला मिळणार आहे डायरेक्ट. ते असणार आहे हा भाग. ठीक आहे, इथे मी ग्रीन पार्ट केला आणि इथे आहे हा भाग. ओके, त्याच्यानंतर हा जो लाल रंगाचा जो गडद भाग आहे वरती हा आहे मायटोकॉन्ड्रिया. इथे पण हे काय आहे मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच तंतुकणिका. ओके, हे जे गडद जांभळ्या रंगाचा भाग दिसतो आहे तुम्हाला दोघांमध्ये, दिस पार्ट, हे काय आहे याला आपण म्हणतो न्यूक्लियस, केंद्रक म्हटलं जातं. ठीक आहे, हे काय आहे केंद्रक. ओके, त्याच्यानंतर न्यूक्लियसच्या भोवती जे तुम्हाला असं चपटे नळीसारखे आकार दिसते याला आपण म्हणतो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा भाग. ठीक आहे, दोघंकडे आहे हे नळीसारखी रचना. प्रद्रव्य एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आंतरद्रव्य जलिका. ओके, हे जे भाग दिसतोय तुम्हाला मोठा हा पोकळ भाग, हे काय आहे वॅक्यूल, याला काय म्हणतो आपण रिक्तिका. ओके, तर हे काही लक्षात ठेवायचं तुम्हाला, पुढे आपण बघणारच आहोत याच्याबद्दल. ओके, आता पुढे आपण बघणार पार्ट्स ऑफ सेल, पेशीचे भाग. पेशी बघा 3 भाग आपण बघतो, पेशी भित्तिका, पेशी पटल, प्रद्रव्य पटल आणि तिसरं म्हणजेच पेशी अंगके. ओके, तर इथे आपण पहिलं बघणार आहे पेशी भित्तिका. आता पेशी भित्तिका कोणाकोणामध्ये असते. एक तर वनस्पती आपण बघितलं, अजून कोणामध्ये असते शैवाळ. ठीक आहे, कवक आणि वनस्पती. शैवाळ म्हणजेच काय अल्गी, फंगाय आणि वनस्पती प्लांट याच्यामध्ये आढळते. आणि दुसरी जीवाणूमध्ये पण काय असते पेशी भित्तिका असते. प्राणी पेशीला पेशी भित्तिका नसते. पेशी भित्तिका म्हणजे पेशी पटलाभोवती असणारे मजबूत व लवचिक आवरण. हे कसं असतं आहे मजबूत. पेशी भित्तिका मुळात कशाने बनलेली असते सेल्युलोज आणि पेक्टिन. हे काय आहे सेल्युलोज आणि पेक्टिन, हे काय कार्बोहायड्रेट्सपासून बनलेली असते. कालांतराने आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये काय येतं आहे लिग्निन, सुबेरिन आणि क्युटिन. हे बघा, ही लिग्निन, सुबेरिन आणि क्युटिन अशी बहुवारिके पेशी भित्तिके तयार होतात. पॉलिमर्स म्हणजेच काय चेन असते यांची, ही तयार झालेली असते कालांतराने. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण बघतो की काही जे शैवाळ आहे, कवक आहे किंवा काही जीवाणू आहे एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये राहतात. म्हणजे ज्या वातावरणात ते राहतात त्या वातावरणापासून त्यांचे सेल वॉलमध्ये काही घटक येत असतात. ठीक आहे, पेशीला आधार देणे. आता पेशी भित्तिकाचं काम काय आहे, पेशीला आधार देणे, पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला, अतिरिक्त म्हणते इथे अडून पेशीचे रक्षण करणे, हे पेशी भित्तिकेचे कार्य आहे. ओके, सो व्हेरी इम्पॉर्टंट, हे पॉईंट लक्षात ठेवणार तुम्ही. आता नेक्स्ट प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा ज्याला आपण म्हणतो पेशी पटल, प्रद्रव्य पटल. हे पेशीभोवती असणारे पातळ नाजूक, हे काय आहे नाजूक, हे काय होतं मजबूत. बघा, पेशी भित्तिका मजबूत होती, ही काय आहे नाजूक व लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवते. ओके, आता पुढे नेक्स्ट पेजला जाऊयात. आता जी पण आपली प्रद्रव्य पटल आहे किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे याची रचना कशी आहे, ते कशा पद्धतीने बनलेले आहेत हे आपण बघणार आहोत. जी पण आपलं प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ही बनलेले असते लिपिड्स आणि प्रोटीन्सपासून. तर फॉस्फोलिपिड्सच्या 2 थरांमध्ये मिसळलेले प्रथिनांचे रेणू अशी प्रद्रव्य पटलाची रचना असते. हे बघा, व्हेरी थिन पातळ थर आणि हे नाजूक असतो आणि यांची रचना आता खाली कधी यालाच तुम्ही खाली बघितलं तर ह्या पद्धतीने. ठीक आहे,
पेक्टिन, हिमोसेल्युलोज, कारण बाहेर कधी वनस्पती असेल तर त्यांची पेशीभित्तिकाचा हा भाग येतो. ठीक आहे. आता विद्रव्य प्रथिनं, विद्रव्य म्हणजेच इनसॉल्युबल असतात हे विद्रव्य प्रथिनं, आणि वरती सगळं काय आहे हे फॉस्फोलिपिड्स. प्रद्रव्य पटल काही, आता हा इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवणार तुम्ही. आता मी इथे जरा पेनचा कलर चेंज करते. ओके. आता प्रद्रव्य पटल काही ठराविक पदार्थांना ये जा करू देते तर काही पदार्थांना अटकाव करते, म्हणून त्यांना काय म्हणतात, निवडक्षम परपटल, सिलेक्टिव्ह परमिएबल. कारण ही जी आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन ही प्रत्येक पदार्थाला पेशीमध्ये आत येऊ देत नाही. पेशीला जे उपयुक्त पदार्थ आहेत, जसं फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन असेल, ग्लुकोज, न्यूट्रियंट्स, क्षार असेल, सॉल्ट असेल, ह्यांना पेशीला जे उपयुक्त आहे त्यांना आतमध्ये येऊ देते, आणि पेशी जे काही टाकाऊ पदार्थ तयार करते ते टाकाऊ पदार्थांना जे पेशीला उपयुक्त पण नाही आहे त्या पेशीच्या बाहेर टाकते. तर म्हणून याला काय म्हणतात, सिलेक्टिव्ह परमिएबल म्हणतात. या गुणामुळेच पाणी, क्षार, ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करतात, तर कार्बन डायऑक्साईड सारखे टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर पडतात. ओके. आता सांगितलं मी, पेशी बाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम प्रद्रव्य पटल करते. यालाच आपण म्हणतो समस्थिती, आयसोस्टॅटिक, बॅलन्स राखून ठेवते. ओके. आता पुढे, पेशीमध्ये पदार्थाचा प्रवास कशा पद्धतीने होतो हे आपल्याला इथे बघायचं आहे. ओके. आता याला तुम्ही दोन पद्धतीने खूप व्यवस्थित लक्षात ठेवणार. बघा, पहिले मी अंडरलाईन करते, पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या प्रक्रिया, पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या प्रक्रिया, आणि दुसरी जी प्रक्रिया ती काय, पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या प्रक्रिया. ओके. तर ऊर्जा वापरणं प्रक्रिया कोणत्या आहे, एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस, पेशीय भक्षण आणि पेशी उत्सर्जन. ओके. असं पेशीय भक्षण म्हणजेच काय आहे, बाहेरील पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ गिळंकृत करणे. बाह्य पर्यावरणातील जे पण उपयुक्त आहे पेशीला ते ती आतमध्ये घेते, याला आपण म्हणतो पेशीय भक्षण, एंडोसायटोसिस. आणि टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर टाकणे याला काय म्हणतो, एक्झोसायटोसिस, पेशीय उत्सर्जन. आता ही दोन्ही क्रियामध्ये ऊर्जा वापरली जाते, पेशी ऊर्जा वापरते. आता पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया ज्या आहेत ते डिफ्युजन आणि ऑस्मोसिस, विसरण आणि परासन. डिफ्युजन म्हणजेच ज्यावेळेस वायू असेल त्यावेळेस जी प्रक्रिया होते दॅट इज डिफ्युजन. O2, CO2 सारखे लहान रेणू पेशीमध्ये घेणे किंवा पेशी बाहेर जाणे. O2 असेल तर घेणे, CO2 असेल तर बाहेर टाकणे, याला आपण म्हणतो डिफ्युजन. ओके. आणि जेव्हा पाणी द्रव स्वरूप असतो हालचालीचं, तर त्यावेळेस जी प्रक्रिया होते याला आपण म्हणतो ऑस्मोसिस. काय म्हटलं जातं, ऑस्मोसिस. तर जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजेच परासरण. निवडक्षम पारपटल म्हणजेच काय, आपलं प्लाझ्मा मेम्ब्रेन है ना, आपण बघितलं आता प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके. तर त्यातनं जे बाहेर आतमध्ये पाणी घेणे किंवा बाहेर, यालाच आपण काय म्हणतो, ऑस्मोसिस. ही भौतिक क्रिया असून, भौतिक म्हणजे फिजिकल आहे ही प्रोसेस. 3 वेगवेगळ्या शक्यता असतात. आता ऑस्मोसिस, जसं मी अगोदर सांगितलं, डिफ्युजन ज्यावेळेस काय म्हणतात गॅसेस असतात त्यावेळेस डिफ्युजन होतं, आणि ज्यावेळेस लिक्विड फॉर्म असतं आहे त्यावेळेस जी प्रक्रिया होते देवणघेवाणीची याला आपण म्हणतो ऑस्मोसिस, परासरण. तर ऑस्मोसिसच्या आपण 3 पद्धती बघतो, तर आता पुढे बघणार आहेत आपण नेक्स्ट डायग्राममध्ये बघूयात. बघा, हे वनस्पती पेशीतील सांगितलं आहे त्यांनी आणि हे प्राणी पेशीतील सांगितलं आहे. ओके. आता इथे मी H2O, कारण पाणीचं आहे तर द्रव H2O दिला आहेत. ओके. तर हे 3 कंडिशन्स काय असतात, अतिपरासरी, समपरासरी आणि अपरासरी. ठीक आहे. याला आता आपण पुढे डेफिनेशन्स बघणार. डायरेक्ट डेफिनेशन इथेच येऊयात. ओके. समपरासरी म्हणजेच आयसोटॉनिक, अपरासरी हायपरटॉनिक, अतिपरासरी हायपरटॉनिक. आता समपरासरी म्हणजेच काय, ओके. जसं फॉर एक्झाम्पल इथे आपण एक आपली पेशी घेत आहेत. ओके. आणि इथे आता मी परत पेनचं कलर चेंज करते. ओके. आणि यात पेशीच्या आतमध्ये हे काय आहे, पाणी आहे. ठीक आहे. जेवढं पाणी पेशीच्या आतमध्ये आहे तेवढंच पाणी जेव्हा पेशीच्या बाहेर राहतं, ठीक आहे, त्यावेळेस पेशी आणि पेशीच्या बाहेरील पाण्यामध्ये काही देवणघेवाण होत नाही. तर या पद्धतीला आपण म्हणतो आयसोटॉनिक. बघा, पेशीभोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हीमधील पाण्याचे प्रमाण सारखे असते, त्यावेळी पाणी आत व बाहेर जात नाही. तर या प्रक्रियेला आपण म्हणतो समपरासरी. ओके. आता हायपोटॉनिक. हायपोटॉनिक म्हणजेच काय, ज्या वेळेस पेशी
पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्यास पाणी पेशीत शिरते. आता इथे कंडिशन काय आहे, बाहेर पेशीच्या बाहेर पाण्याचे प्रमाण कसे आहे, जास्त आहे. त्याच्यामुळे काय होणार की जास्त पाणी आता काय होतं, पेशीच्या आतमध्ये शिरायला लागतो. ठीक आहे, आतमध्ये पेशी घ्यायते ना तर जास्त पाणी, कारण पेशीकडे कमी आहे म्हणून याला आपण म्हणतो एंडोऑस्मोसिस. उदाहरण, बेदाणे पाण्यात ठेवल्यावर काही वेळाने फुगतात. बरोबर, कारण बेदाणे म्हणजेच बदाम, शेंगदाणे जे पण बेदाणे हे जेव्हा तुम्ही पाण्यात टाकतात तर हे कोरडे असतात, यांच्यामध्ये मॉइश्चर कमी असतो. ठीक आहे, पण जसंच पाण्यात टाकलं तर बेदाण्याच्या भोवती पाणी जास्त असल्यामुळे हे बेदाणे काय करतात, ते पाणी आतमध्ये घेऊन घेतात आणि ते फुगून जातात. तर हे काय, कोणती प्रक्रिया आहे, एंडोऑस्मोसिस. जसं फॉर एक्झाम्पल आता बघा, पावसाळ्यात दरवाजे फुगून जातात है ना, फुगली जातात का, कारण आता दरवाजे काय करतात, हे बाहेर ह्युमिडिटी मॉइश्चर जास्त असतो आहे, दरवाजे हे मॉइश्चर काय करतात, खिचून घेतात आणि त्याच्यामुळे ते काय होतात, फुगतात. ओके, तर दिस इज हायपोटोनिक, अपरासरी क्रिया. अतिपरासरी हायपरटॉनिक. ओके, आता हायपरटॉनिक म्हणजेच काय आहे की पेशीच्या आतमध्ये जास्त पाणी. ठीक आहे, आता इथे मी जरा डास ठळक करते. ओके, पेशीच्या आतमध्ये जास्त पाणी आणि पेशीच्या बाहेर कमी पाणी जेव्हा असतो त्यावेळेस जी प्रक्रिया होते याला आपण म्हणतो अतिपरासरी. ओके, तर जसं फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही सांगू शकतात काय होतं आहे. मग आता जसं फॉर एक्झाम्पल आता सीझन आहे बघा, आंब्याचं मुरब्बा वगैरे करतात. ठीक आहे, काय केलं जातं, साखरेच्या पाकमध्ये कैरीचे तुकडे टाकले जातात. ठीक आहे, आता कैरी जी असते ही तिच्यात पाणी जास्त आहे म्हणून ती अशी मस्त दिसते, तुम्हाला मोठे तुकडे दिसतात. आणि जो पण पाक आहे हिच्यामध्ये पाकामध्ये पाण्याचे प्रमाण कसे आहे, कमी आहे. जसंच तुम्ही कैरीचे तुकडे पाकामध्ये टाकतात, आता कैरीच्या याच्यातलं जास्तचं पाणी बाहेर टाकला जातो पाकामध्ये आणि त्याच्यामुळे जे पण कैरीचे तुकडे असतात हे काय होतात, छोटे छोटे व्हायला लागतात, आकसून जातात. हे आता बघा सीझन आहे तर तुम्ही ते बघू शकतात. तर ही म्हणजेच कोणती प्रक्रिया आहे, अतिपरासरी, हायपरटॉनिक. आता याला आपण रीडिंग करून घ्या. पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त, पेशीभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे पेशीतील पाणी बाहेर पडते. उदाहरण, फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास फोडीतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने त्या आकसतात. आता मी एक्झाम्पल दिलं तुम्हाला कैरीचं. अतिपरासरी द्रावणात ठेवल्याने प्राणी पेशी किंवा वनस्पती पेशीतील पाणी एक्झोऑस्मोसिस प्रक्रियेमुळे बाहेर पडते आणि पेशी द्रव्य आकसते. या क्रिया रससंकोच, प्लाझ्मोलायसिस म्हणतात. या क्रियेला काय म्हणतात, प्लाझ्मोलायसिस. कारण पेशीतला आतला पाणी बाहेर जात आहे ना, आतलं पाणी कुठे असतं, एक्झॅक्टली प्लाझ्मामध्ये असतं. तर प्लाझ्मा पण आता पाणी गेलं तर तो पण काय होतो, प्लाझ्मा संकोच होऊन जातो, म्हणून याला आपण म्हणतो प्लाझ्मोलायसिस. क्लिअर. ओके, आता पुढे नेक्स्ट सायटोप्लाझम, पेशी द्रव्य. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे पेशी द्रव्य. तर बघा, प्रद्रव्य पटल व केंद्रक यामधील तरल पदार्थाला पेशी द्रव्य म्हणतात. प्रद्रव्य म्हणजे सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस यांच्या दोघांच्या दरम्यान जो पण लिक्विड, तरल म्हणजे लिक्विड पदार्थाला पेशीद्रव्य म्हणतात. पेशीद्रव्य हा चिकट पदार्थ असून तो सतत हालचाल करीत असतो. ठीक आहे, त्यात अनेक पेशी अंगके विखुरलेली असतात. ओके, पेशीत रासायनिक, ओके हा अंडरलाईन करते मी, पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी पेशीद्रव्य हे माध्यम असते. अंडरलाईन केलं आहे म्हटल्यावर हे खूप महत्त्वाचं आहे. पेशीत रासायनिक क्रिया कुठे कोणत्या माध्यमात होते, तर पेशी द्रव्यामध्ये. पेशी अंगके व्यतिरिक्त असलेल्या पेशीतील भाग म्हणजेच पेशी द्रव्य, सायटोसॉल म्हणतात त्याला आपण. पेशी द्रवात अमिनो आम्ल म्हणजे अमिनो ॲसिड्स, ग्लुकोज, जीवनसत्व साठवलेली असतात. जे पण पेशीद्रव्य असतो आहे आपला सायटोप्लाझम, ठीक आहे, याच्यामध्ये हे सगळं न्यूट्रिएंट्स असतात. याच्यामध्ये अमिनो ॲसिड्स, ग्लुकोज, विटॅमिन्स हे मोठे केंद्रकीय रिक्तिकेमुळे वनस्पती पेशीद्रव्य कडेला सरलेला असतो. वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य हे अधिक कणयुक्त व दाट असतो. आलं लक्षात, कारण व्हॅक्यूल वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका हे मोठी असल्यामुळे पेशीद्रव्य जरा थोडंसं मध्ये असतो ना तो व्हॅक्यूल. जसं इथे आपण कधी एक डायग्राम काढली, ठीक आहे, इथे काढते मी. ओके, ठीक आहे, आणि इथे आपण ही वनस्पती पेशी आहे तर हा मोठा व्हॅक्यूल असतो. तर जो पण प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रद्रव्य पटल व केंद्रक यांच्या दरम्यानचा जो तरल पदार्थ आहे
ठीक आहे. पेशीद्रव्य आहे हा कुठे सरला जातो, कडेला, बाहेरच्या बाजूला, आणि हा जो असतो जरा लिक्विड फॉर्ममध्ये असतो. तेच प्राणी पेशीमध्ये व्हॅक्यूल हा कसा असतो, छोटा असतो, त्याच्यामुळे तो पूर्ण पसरलेला असतो आणि हा कणयुक्त असतो, जरा दाट असतो प्राणी पेशीमध्ये. ओके. आता नेक्स्ट पॉईंट, सेल ऑर्गनल्स, पेशी अंगके. जसे आपल्या शरीरात विविध अंगके आहेत ना, जसं लिव्हर आहे, हृदय आहे, फुफ्फुस आहे इत्यादी, तसंच पेशीमध्ये पेशीची क्रिया करण्यासाठी विविध अंगके असतात, सेल ऑर्गनल्स. ठीक आहे. तर इथे बघणार, विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजेच पेशी अंगके. ही अंगके म्हणजे पेशीची अवयव आहेत. प्रत्येक अंगकाभोवती मेद प्रथिनयुक्त पटल असते. मेद प्रथिन म्हणजेच काय आहे, लिपिड्स आणि प्रोटीन्स. केंद्रक व हरितलवके यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व अंगके ही इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनेच पाहता येतात. ओके. एवढे सूक्ष्म असतात ते. बाकी हे कंपाऊंड मायक्रोस्कोपने पण तुम्ही बघू शकतात. आता पहिला अंगक आपण इथे घेत आहे न्यूक्लियस, केंद्रक. ठीक आहे. आता हे काही महत्त्वाचं नाही तुम्हाला, हा भाग नॉट इम्पॉर्टंट. आता डायरेक्ट खाली जाऊयात. आता इथे स्ट्रक्चर दिलं आहे तुम्हाला. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शने पाहिल्यास केंद्रकाभोवती दुहेरी आवरण व त्यावर केंद्रकी छिद्रे असतात. जसं फॉर एक्झाम्पल इथे डायग्राम आहे बघा, इथे आपण पेन कलर चेंज करूयात. ओके. ही डायग्राम बघा तुम्ही. ठीक आहे. तर बघा, केंद्रक जो असतो हा डबल मेम्ब्रेन असतो, दोन आवरण असतात याला, म्हणजे बाह्य आवरणला असे बघा हे छिद्रे असतात. ठीक आहे. केंद्रकाच्या आत बाहेर होणारे पदार्थाचे वहन या छिद्रांमधून या छिद्रामधूनच काय होतं, जे पण बाहेर प्लाझ्मा असतो ना, प्लाझ्मा किंवा ज्याला आपण आता पेशीद्रव्य बघितलं, यातनं जे पण काय घटक आहे ते इथे आतमधनं या छिद्रामधनं न्यूक्लियस केंद्रकमध्ये जातं. केंद्रकामध्ये गोलकार केंद्रकी असतो. हा जो घटक भाग दिसतो ना जांभळ्या रंगाचा, हा जो मी आता डाग करते आहे, हा भाग काय आहे, केंद्रकी. याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो न्यूक्लिओलस. ठीक आहे. व रंगसूत्रांचे जाळे असतात. याच्यामध्ये अजून रंगसूत्रांचे काय असतात हे बघा, जाळे असतात. रंगसूत्र ही पातळ दोऱ्यासारखी असून पेशी विभाजनाच्या वेळेस त्यांचे रूपांतर गुणसूत्रामध्ये होते. ओके. गुणसूत्रावरील कार्यात्मक घटकांना आपण जनुक म्हणतात. लक्षात आलं. हे आहे तुमचं न्यूक्लियसचं काय आहे, हे स्ट्रक्चर, केंद्रकी आणि रंगसूत्र. ठीक आहे. आता काय कार्य आहे न्यूक्लियसचं. पेशीच्या सर्व चयापचय क्रिया व पेशी विभाजन यावर नियंत्रण ठेवते. हे कोणाचे कार्य आहे, न्यूक्लियस. जनुकाद्वारे अनुवांशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करणे. कारण की बघा, पेशी विभाजनाच्या वेळेस या गुणसूत्रांमध्ये रंगसूत्राचं रूपांतर कशामध्ये होतं, गुणसूत्र. आणि गुणसूत्र हे छोट्या छोट्या युनिट्सने बनलेले असतं, ज्याला आपण म्हणतो जनुक. आणि हे जनुकमुळेच आपल्याला काही म्हणतो ना गुणधर्म प्राप्त झालेले असतात. ठीक आहे. हा हेरिडिटरी मटेरियल असतो, अनुवांशिक. ठीक आहे. तर हे अनुवांशिक गुण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कोणत्या घटक असतो, न्यूक्लियस, त्यातला रंगसूत्र, गुणसूत्र. ओके. आता पुढे जाणार तुम्ही न्यूक्लियसबद्दलचा. हा खूप महत्त्वाचा आहे हा पॉईंट. रक्तातील लोहित कणिकांमधील म्हणजेच RBC, रेड ब्लड सेल्स, केंद्रक नष्ट झाल्याने हिमोग्लोबिनसाठी अधिक जागा उपलब्ध होते व जास्त ऑक्सिजन वाहून नेला जातो. राईट. तर RBC हे काय असतं, नॉन न्यूक्लिएटेड. RBCमध्ये न्यूक्लियस राहत नाही. RBCच्या पेशीमध्ये केंद्रक राहत नाही. तसंच वनस्पतीच्या वाहिन्यातील चाळणी नलिकांमधील सिव्ह ट्यूब्स, चाळणी नलिकांमधील केंद्रक नष्ट झाल्याने त्या पोकळ होतात व अन्न पदार्थाचे वहन सोपे होते. ठीक आहे. झायलम आणि फ्लोएम आपण बघतो ना, त्यातलं हे फ्लोएम आहे, त्याच्यामध्ये काय असतं आहे, न्यूक्लियस राहत नाही. तर हे पॉईंट लक्षात ठेवणार तुम्ही की कोणत्या पेशींमध्ये न्यूक्लियस राहत नाही. ओके. आता नेक्स्ट अंगक आपल्याला बघायचं आहे अंतद्रव्य जलिका, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ठीक आहे. आता इथे पॉईंट बघणार तुम्ही, समजायला हा खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या इमारतीत किती प्रकारच्या पाईपलाईन्स आहेत, त्या कोणती कामे करतात, त्या नसल्यास तर काय होईल. पाईपलाईन्स आहे, पाईपलाईन्समुळे पाणीचा पुरवठा होतो, बरोबर जिथे पाणी लागतो आहे तिथे बरोबर जात आहे, है ना. किंवा गॅसच्या पाईपलाईन्स असतील तर गॅस बरोबर आपल्याला पुरवठा होतो. तर राईट. हे आता बघा, पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थाचे वहन करणाऱ्या अंगकाला अंतद्रव्य जलिका म्हणतात. विविध पदार्थाचे वहन करायचे काम, वहन
ठीक आहे. ट्रान्सपोर्ट करायचं काम कोण करतं? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आंतरद्रव्य जलिका म्हणजेच तरल पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्म नलिका व पट एकमेकांना जोडले जाऊन बनलेली जाळ्यासारखी रचना असते आहे. हे बघा, आणि आपण बघितलं होतं की आंतरद्रव्य जलिका हे केंद्रकला लागून असते. एका बाजूने ती केंद्रकला जोडलेली असते आणि बाहेरच्या बाजूला ती प्लाझ्मा मेम्ब्रेनला जोडलेली असते, आणि या दोघांच्या दरम्यान हे जे आहे पूर्ण जाळीसारखी रचना, याला आपण म्हणतो आंतरद्रव्य जलिका. ठीक आहे. आणि ही बघा नळीसारखी रचना आहे, कारण याचं कामच काय आहे? ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे. आंतरद्रव्य जलिका आतील बाजूने केंद्रकाला तर बाहेर बाजूला प्रद्रव्य पटलाला जोडलेली असते. पृष्ठभागावर रायबोझोम्सचे कण असतील तर तिला खरबडीत आंतरद्रव्य जलिका म्हणतात. जसे हे बघा इथे डॉट डॉट्स दिसत आहे तुम्हाला, छोटे छोटे ठिपके दिसत आहेत. हा जो भाग आहे आंतरद्रव्य जलिकाचा, याला आपण म्हणतो खडबडीत. का? कारण याच्यावर हे जे डॉट्स दिसतात ना, पॉईंट्स, हे काय आहे? रायबोझोम्स. काय आहे ते? रायबोझोम्स. आणि बाहेरची जी बाजू आहे दिस वन, इथे काय तुम्हाला ठिपके दिसत आहेत का? रायबोझोम्स नाही आहे ना, म्हणून याला आपण म्हणतो गुळगुळीत आंतरद्रव्य जलिका. क्लिअर? ओके. आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात. आणि याचे कार्य काय आहे आंतरद्रव्य जलिकाची? पेशीला आधार देणारी चौकट, प्रथिनांचे वहन करणे. का? प्रथिनांचे वहन करणे. जसं याचं कामच काय आहे? ट्यूबलाईक आहे ना, ट्रान्सपोर्टेशन. तर वहन करते ती, पण एक्झॅक्टली कोणाचं वहन करते? तर प्रथिनांचं. आणि प्रथिन का? कारण इथे बघा रायबोझोम्सचं कामच काय आहे? प्रोटीन सिंथेसिस. ओके. अन्न, हवा, पाणी यामार्फत शरीरात आलेल्या विषारी पदार्थांना जलद्रावणीय करून शरीराबाहेर टाकणे, म्हणजे गाळून घेते ही. ठीक आहे. जे पण पदार्थ आले आहेत, तर जे टॉक्झिक विषारी पदार्थ असेल किंवा हानिकारक पदार्थ असेल, तिला ते बाहेर काढते. ओके. आता विचार करा, तुमच्या आवडीचे बिस्किट, चॉकलेट्स याभोवती कोणकोणती वेष्टने असतात? ठीक आहे. कारखान्यात पॅकिंग विभाग कोणते काम करते? आता पुढचा अंग त्या पद्धतीचाच आहे. ओके. आता गॉल्गी कॉम्प्लेक्स, गॉल्गी संकुल, व्हेरी इम्पॉर्टंट. एकमेकांना समांतर रचलेल्या 5 ते 8 चपट्या पोकळ कोशांपासून गॉल्गी संकुल बनते. हे बघा इथे, एक मिनिट, इथे कलर आपण चेंज करूयात परत. ओके. हे बघा चपट्या आहेत, 8-9 कोश आहेत. येस, है ना. आणि हे सगळे मिळून काय म्हणतो? पोकळ. आणि हे कसे आहेत? पोकळ आहेत, हॉलो बनते. ह्या कोशांना कुंडे काय म्हणतात? ह्या कोशांना, एक कोशांना काय म्हणतात? कुंडे म्हणतात. कुंडांमध्ये विविध प्रकारची विकरे असतात, आणि हे जे पण विकर आहे, पोकळ आहे ना, या पोकळमध्ये काय भरलेलं असतं? विकरे, एन्झाईम्स. आंतरद्रव्य जलिकेकडून, आता आपण आंतरद्रव्य जलिका आपण बघितलं होतं अगोदर, ती काय वहन करत असते? प्रोटीन्स. त्यांच्याकडून आलेली प्रथिने गोलीय पिटिकांमध्ये बंदिस्त होतात. गोलीय पिटिका म्हणजेच काय? हे बघा गोल गोल भाग दिसत आहे. ओके. याच्यामध्ये येऊन ते थांबतात. पेशीद्रव्यामार्फत ह्या पिटिका गॉल्गी संकुलापर्यंत येतात. आता मग गॉल्गी संकुलपर्यंत ह्या पिटिका, ज्याच्यामध्ये प्रोटीन्स आहे, येतात. ठीक आहे. त्या निर्मितीक्षम बाजूशी संयोग पाहून त्यातील द्रव्य कुंडामध्ये पाठवले जातात, आणि मग हे काय होतात? वेसिकल्स याला आपण म्हणतो. यांना, जे बाहेर दिसतात ना तुम्हाला, यांना जोडून हा जो पण प्रथिन होता, हे ह्या कोशमध्ये जाऊन येतो. म्हणजे या कोशमध्ये जाऊन हे पिटिका काय करतात? प्रोटीन्स यांच्यामध्ये टाकते. ओके. कुंडांच्या घड्यातून पुढे सरकताना विकरामुळे त्या द्रव्यामध्ये बदल होत जातो. ही बदल झालेली प्रथिने पुन्हा गोलीय पिटिकामध्ये बंद होऊन गॉल्गी संकुलाच्या परिपक्व बाजूने बाहेर पडतात. म्हणजेच कारखान्यातील वस्तू बांधून पुढे पाठवणारी पॅकिंग विभागासारखे काम कुंडांद्वारे होते. ओके. आता इथे बघा, ही डायग्राम तुम्हाला बघायची आहे. ठीक आहे. आता इथनं काय होतं आहे? या पिटिकामधनं प्रोटीन्स जे आहेत ह्या कोशमध्ये आले. कोशमध्ये विकर आहे. हे विकर काय करणार? त्या प्रोटीन्सला बदलतील, म्हणजे ज्या पद्धतीच्या शरीराला प्रोटीन्स लागणार आहे त्या पद्धतीला ते प्रोटीन्स म्हणजेच इथे काय तयार होत असतात एक्झॅक्टली? शरीरात हार्मोन्स. ठीक आहे. संप्रेरक, विकर हे सगळे तयार होतात, जे शरीराला उपयुक्त आहे. ठीक आहे. आणि मग ही जी बाजू आहे, यातनं ते काय होतात? बाहेर पडतात. ओके. आता पुढे, आणि म्हणजेच हे काय आहे? रॉ मटेरियल प्रोटीन येतो, आणि याला मग ती विविध प्रकारच्या प्रोटीन्समध्ये तयार करते, आणि हे प्रोटीन्स जे आहेत म्हणजे संप्रेरक, एन्झाईम्स, हे ती बाहेर टाकते. ओके. आता पुढे येणार तुम्ही. आता
कार्य काय आहे गॉल्गी कॉम्प्लेक्सचं? गॉल्गी संकुल हे पेशीतील स्रावी अंगक आहे. यस. पेशीत संश्लेषित झालेले विकरे, प्रथिने, वर्णके इत्यादी पदार्थांमध्ये बदल घडून त्यांची विभागणी करणे, त्यांना पेशीमध्ये किंवा पेशीबाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचवणे. ओके. कारण की बघा प्रोटीन्स जे आहेत याचं रूपांतर ती विकर, एन्झाईम्स, हार्मोन्स याच्यामध्ये करते आणि मग ही त्यांना ज्या ठिकाणी यांची गरज आहे, जसं फॉर एक्झाम्पल थायरॉइड आहे तर थायरॉइड हार्मोन, थायरॉक्सिन हार्मोन, ठीक आहे. काही विकर आपल्याला पोटात लागत असतात तर ह्या विकरांना त्या ठिकाणी विशिष्ट विकराला त्यांच्या ठिकाणी पोहोचवणे हे काम कोण करते? गॉल्गी कॉम्प्लेक्स करतं. रिक्तिका व स्रावी पिटिका यांची निर्मिती करणे. यस. पेशीभित्तिका, प्रद्रव्य पटल व रायकरिका यांच्या निर्मितीस मदत करणे. बरोबर. आता हा पॉईंट एकदम लक्षात ठेवणार. पेशीभित्तिका, प्रद्रव्य पटल व लायकरिका यांच्या निर्मितीस मदत करणे. कारण हे सगळ्यांमध्ये काय आहे, जसं आपण प्रद्रव्य पटल बघतो याच्यामध्ये काय असतात? प्रोटीन्स असतात. ठीक आहे. पेशीभित्तिका सेल्युलोज असतो आहे आणि पेक्टिन राहत आहे. ते ह्याच्या निर्मितीसाठी कोणाची मदत लागत असते? प्रोटीन्सची. ओके. लायकरिकामध्ये एक एन्झाईम असतो, ते कोण तयार करून पाठवत असतो लायकरिकाकडे? गॉल्गी कॉम्प्लेक्स. म्हणून यांच्या निर्मितीमध्ये गॉल्गी कॉम्प्लेक्सचे खूप महत्त्वाचं मदत असते. ओके. आता इथे एक बघायचं आपल्याला परिचय शास्त्रज्ञाचं. कॅमिलिओ गॉल्गी ह्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम गॉल्गी संकुलाचे वर्णन केले. हे आहे कॅमिलिओ गॉल्गी. काळी अभिक्रिया हे रंजन तंत्र त्यांनी विकसित केले व या तंत्राने त्यांनी चेतासंस्था सखोल अभ्यास केले. काळी अभिक्रिया म्हणजेच काय? डार्क रिॲक्शन. याचा अभ्यास करून त्यांनी चेतासंस्थेचा पण सखोल अभ्यास केलेला. चेतासंस्थेची रचना या अभ्यासासाठी सॅन्टियागो काजल या शास्त्रज्ञाबरोबर त्यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाला. तर इथे बघा लक्षात ठेवा, कॅमिलिओ गॉल्गी हे आले तर फक्त गॉल्गी कॉम्प्लेक्सच नाही लिहायचं. कधी 2 आले तुम्हाला विधान की त्यांनी गॉल्गी कॉम्प्लेक्स, ठीक आहे, यांचं वर्णन केलं आहे किंवा त्याची रचना दाखवली आहे. दुसरं, त्यांनी चेतासंस्थेचा पण सखोल अभ्यास केलेला किंवा चेतासंस्थेची रचना पण यांनी दाखवलेली आहे. तर ते आहे कॅमिलिओ गॉल्गी आणि यांना नोबेल पुरस्कार सॅन्टियागो काजल यांच्याबरोबर भेटलेला 1906 मध्ये. आणि नोबेल पुरस्कार त्यांना गॉल्गी कॉम्प्लेक्सच्या शोधासाठी किंवा रचनासाठी नाही भेटला होता, चेतासंस्थेच्या रचनासाठी भेटलेला. आता हा पॉईंट एक लक्षात ठेवणार. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण येणार आहे आता लायसोझोम याच्याकडे. ठीक आहे. आता लायसोझोम इथे डायरेक्ट इथे येणार आहे. पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियामध्ये जे टाको पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजेच लायकरिका. लायकरिका हे साधे एक पटलाने वेष्टित, एक पटल सिंगल मेम्ब्रेन असतात. त्यामध्ये पाचक विकरे असतात. आत्ताच मी तुम्हाला पुढे गॉल्गी संकुलच्या वेळेस सांगितलं ना, गॉल्गी संकुल यांच्या निर्मितीमध्ये मदत करतात. कारण विकर जे असतात हे तयार कोण करून देत असतं? गॉल्गी कॉम्प्लेक्स. तर यांच्यामध्ये पाचक विकर असतात, डायजेस्टिव्ह एन्झाईम असतात. ठीक आहे. तर लायकरिका हे काय आहे? सिंगल मेम्ब्रेन आणि यांच्यामध्ये काय असतात? विकर असतात. ओके. आता पुढे यांची कार्य काय आहे? रोगप्रतिकार यंत्रणा, पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट करणे खूप महत्त्वाचं आहे हे. उद्ध्वस्त करणारे पथक, जीर्ण व कमजोर पेशी अंगके, कार्बनी कचरा हे टाकाऊ पदार्थ लायकरिका मार्फत बाहेर टाकले जातात. ओके. आत्मघाती पिशव्या, पेशी जुन्या किंवा खराब झाली की लायकरिका फुटतात व त्यातील विकरे स्वतःच्या पेशींचे पचन करतात. म्हणून याला आपण सुसायडल हे पण म्हणतो, बॅक पण म्हणतात. कारण स्वतःच्याच पेशी ही मारून टाकतात, कारण ती आता काय झालेली आहे? जुनी. आणि यांच्यामध्ये जे विकर असतं, पाचक विकर, याच्यामुळे ती त्याला नष्ट करू शकते. ओके. आता पुढे उपासमारीच्या काळात लायकरिका पेशीत साठवलेल्या प्रथिन व मेद यांचे पाचन करते. उपासमारीच्या काळात लायकरिका पेशीत साठवलेल्या प्रथिने व मेद यांचे पाचन करते. लायकरिका कारण याच्यामध्ये पाचक एन्झाईम्स असतात. ओके. तर हे काय आहे? लायकरिका. पॉईंट लक्षात ठेवायचा, एकेरी भित्ती आवरण आहे सिंगल आणि जटिल विकर, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. ओके. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मायटोकॉन्ड्रिया. खूप महत्त्वाचा अंग काय आहे हे पण? मायटोकॉन्ड्रिया. याला काय म्हटलं जातं? पॉवर हाऊस ऑफ दी सेल, पेशीचे ऊर्जा केंद्र. ओके. आता बघा
बघा, तुमच्या वर्गातील दिवे, पंखे तसेच शाळेतील संगणक कोणत्या ऊर्जेवर चालतात? ही ऊर्जा कुठे निर्माण होते, है ना? हे आपण क्लासचं बघितलं. पण आपल्या शरीरात जे पेशी आहे किंवा आपलं जो शरीर आहे हा कशामुळे चालतो, याला कुठून ऊर्जा मिळते? तर ऊर्जा कुठून मिळत असते आपल्या शरीराला? मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, आपल्या शरीरालाच म्हणजे शेवटी पेशीला ऊर्जा कुठून मिळत असते? मायटोकॉन्ड्रियाला. ओके, तर प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते. पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम तंतुकणिका करतात. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास तंतुकणिका ही दुहेरी आवरणाची बनलेली दिसते. पॉईंट लक्षात ठेवणार, दुहेरी आवरणाचं आहे. ओके, तंतुकणिकेचे बाह्य आवरण सचित्र, तर आतील आवरण घड्यांच्या शिकांनी बनलेली असते. ओके, इथे बघा तुम्ही डायग्राम ही है ना, बाह्य आवरण आणि आतील आवरणमध्ये ह्या घड्या आहेत, याला सिस्टरने पण म्हणतात. ओके, आणि याच्यामध्ये एन्झाईम्स भरलेलं असतं. तंतुकणिकेचे बाहेर आवरण सचित्र, तर आतील आवरण घड्यां शिकांनी बनलेले असते. तंतुकणिकेच्या आतील पोकळीत असलेल्या जेली दृश्य द्रव्यात रायबोझोम्स, फॉस्फेट कण व डीऑक्सीरायबोन्यूक्लिक आम्ल रेणू असल्याने त्या प्रथिन संश्लेषित करू शकतात. व्हेरी इम्पॉर्टंट हा पॉईंट लक्षात ठेवणार की मायटोकॉन्ड्रियामध्ये काय काय असतं आहे. याच्या आतमध्ये हे जे द्रव्य आहे निळ्या रंगाचं दिसतं, याच्यामध्ये रायबोझोम्सचं काम काय आहे? प्रोटीन तयार करणे. फॉस्फेट कण आणि डीऑक्सीरायबोन्यूक्लिक आणि DNA आपण आतापर्यंत कुठे बघतो आहे? न्यूक्लियसमध्ये राहत आहे ना, आता दुसरीकडे आपण बघत आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये. ठीक आहे, तंतुकणिका पेशीतील कार्बोदके व मेदाचे विकरांच्या सहाय्याने ऑक्सिडीकरण करते व या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा ATPच्या रूपात साठवते. ओके, आता तंतुकणिकेत काय होत आहे? पेशीतील जे पण कार्बोदके व मेदाचे, आता कार्बोदके आणि मेद म्हणजे शेवटी याचं रूपांतर कशात होतं? ग्लुकोजमध्ये. ठीक आहे, आणि ग्लुकोजचं माहिती काय होतं? ऑक्सिडेशन. ठीक आहे, व या प्रक्रियेत ऑक्सिडेशन झाल्यामुळे काय होत? बाहेर काय पडतं आहे? ATP, ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट. ठीक आहे, प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशी तंतुकणिकांची संख्या कमी असते. हा पॉईंट लक्षात ठेवणार. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे पुढचं काय आहे? ATP हे ऊर्जा समृद्ध संयुग तयार करते. येस, ATP मधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिन, कार्बोदके, मेद यांचे संश्लेषण करणे खूप महत्त्वाचं आहे हे. ठीक आहे, तर आपलं जसं आपण बघतो सेल्युलर रेस्पिरेशन हे पुढे येणार आहे, पण एक पॉईंट तुम्हाला सांगते. सेल्युलर रेस्पिरेशन श्वसन ज्यावेळेस होतं, तर आपण जेव्हा ऑक्सिजन घेतो, ऑक्सिजन पेशींची संयोग, पेशीमधील मायटोकॉन्ड्रिया ऑक्सिजन घेते. मायटोकॉन्ड्रिया तंतुकणिकामध्ये ग्लुकोज असतो. ग्लुकोज आणि ऑक्सिजनचं काय होतं? मग ऑक्सिडेशन, आणि मग काय तयार होते? ATP. ओके, आणि ही ATP आपल्याला ही ऊर्जा देत असते. ओके, आता पुढे हा पॉईंट पण लक्षात ठेवा. लोहित रक्तकणिकेत म्हणजेच RBC म्हणजे तंतुकणिका नसतात, मायटोकॉन्ड्रिया नसतात. रेड ब्लड सेल्समध्ये बघा, रेड ब्लड सेल्समध्ये न्यूक्लियस पण नाही राहत आहे आणि मायटोकॉन्ड्रिया पण नसतात. त्यामुळे त्या पेशी जे ऑक्सिजन वाहून येतात तो स्वतःसाठी वापरला जात नाही. कारण की बघा, RBC जे असतात, RBCचं काम काय आहे? RBC म्हणजे हिमोग्लोबिन असतं, त्यांचं काम काय आहे? ऑक्सिजनचे वहन करणे. कधी RBCमध्ये मायटोकॉन्ड्रिया राहिलं असतं तर हा ऑक्सिजन यांचं ऑक्सिडेशन झालं असतं मायटोकॉन्ड्रियामध्ये, आणि मग हा ऑक्सिजन पुरवठा झाला नसतं. त्याच्यामुळे RBCमध्ये तंतुकणिका नसतात. ठीक आहे, आता पुढे तंतुकणिकाच्या आतील आवरण शिकायुक्त असण्याचा फायदा काय आहे? का? कारण त्याच्यामध्ये सगळे जे विकर आहे, रायबोझोम्स, DNA हे सगळे साचलेले असतात आणि याच्यातच पूर्ण ही क्रिया, ऑक्सिडेशनची क्रिया होत असते. ओके, आता नेक्स्ट पुढचा भाग आपल्याला बघायचा रिक्तिका, व्हॅक्यूल. रिक्तिका पेशीतील घटक द्रव्याच्या साठवण करणारे पेशी अंगक म्हणजेच रिक्तिका. रिक्तिका ठराविक आकार नसतो. पेशीच्या गरजेनुसार रिक्तिकेची रचना बदलत असते. रिक्तिका पटल एकपदरी असते, सिंगल मेम्ब्रेन असते ही पण. ओके, कार्य काय? पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणे. परासरणीय आला म्हणजेच काय? ऑस्मोसिस, पाण्याचे प्रमाण पेशीमध्ये ती व्यवस्थित ठेवते. चयापचय क्रियेत बनलेली उत्पादिते म्हणजेच ग्लायकोजन, प्रथिने, पाणी साठवणे. ठीक आहे, प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात, तर अमिबेच्या रिक्तिकेत अन्न पचनपूर्व साठवले जाते. हा पॉईंट लक्षात ठेवणार. वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशी द्रवाने भरलेले असून त्या पेशीला तटरता व दृढता
येते. मी लास्ट लेक्चरला पण तुम्हाला सांगितलं होतं, कारण याच्यात पाणी असतं आहे, त्याच्यामुळे जी पण आपली वनस्पती असते ही कशी दिसते, टवटवीत, तटरता व दृढ ती दिसते. आणि जसंच पाण्याचे प्रमाण कधी कमी झालं, वनस्पतीचे पानं काय होतात, म्हणजे असे खाली पडायला लागतात, बेंड होतात. ओके, तर हे झालं तुमचं व्हॅक्यूल. आता नेक्स्ट आहे प्लॅस्टिड्स, लौकी. आता लौकी हे फक्त वनस्पतीमध्ये बघायला मिळतात. वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग तर फुलांना लाल, पिवळा, केशरी, निळा असे अनेक रंग कशामुळे येत असतील? असे रंग देणारे एकच अंग फक्त वनस्पती पेशी आढळतं, ते म्हणजेच लौकी. लौकी हे द्विपटलयुक्त असून 2 प्रकारची असतात, है ना. परत हे डबल मेम्ब्रेन आहे लौकी. अंग काय हे पण मेम्ब्रेन बाउंड असतात, तर हे काय डबल द्विपटलयुक्त असून हे 2 प्रकारची असतात. तर पुढे आपल्याला बघायचं आता हे. ओके, आता वनस्पतीच्या भागाचा रंग आणि रंगद्रव्य. हिरवा रंग कोणता रंगद्रव्य असतो? हरितद्रव्य, क्लोरोफिल. लाल उदाहरण जो पण आपला गाजर वगैरे जे दिसतात, कॅरोटीन. पिवळा झॅन्थोफिल, जांभळा निळा अँथोसायनिन, गडद गुलबक्षी उदाहरण बीट जो आहे ते बेटालायन्स. हे जोड्या लावामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतो किंवा सरळ सरळ वन लायनर प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो. ओके, आता इथे आपण बघितलं ना की हे जे पण लौकी आहेत, ठीक आहे, हे 2 प्रकारची आहेत. आता इथे आपण बघितलं 2 टाईप्स. ओके, तर हे 2 प्रकार आता आपल्याला बघायचे आहे. तेच अवर्ण लौके, पांढरे रंगहीन लौके आणि वर्ण लौके. ठीक आहे, तर 2 प्रकारचे आहेत, अवर्ण आणि वर्ण लौके. अवर्ण म्हणजेच ल्युकोप्लास्ट आणि क्रोमोप्लास्ट. हरित लौके ही वर्ण लौके असून इतर प्रकारच्या वर्णलौकात रूपांतरित होऊ शकतात. उदाहरण हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यावर हरितद्रव्य नष्ट पावते, तर लायकोपीन तयार झाल्याने लाल रंग येतो. आलं लक्षात? तर हे आहे वर्णलौक, रंग देतात, त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो वर्णलौके. ओके, आता पुढे क्लोरोप्लास्ट. हा पॉईंट एक लक्षात ठेवणार तुम्ही. आता पुढचं क्लोरोप्लास्ट, हरित लवक. क्रोटेन रिओ वनस्पतीच्या पानावरील पापुद्रा काढा, तो काचपट्टीवर ठेवा, त्यातील वर्णलौकांच्या संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा. तर यात तुम्हाला काय लक्षात येईल आता, हे बघा हरितलौकाचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे की वनस्पतीच्या पानात चालणाऱ्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी हरितलौके फार महत्त्वाची आहे. यस, खूप महत्त्वाची आहे. कोणत्या प्रक्रियेसाठी? फोटोसिंथेसिससाठी. हरितलौके सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. हा पॉईंट लक्षात ठेवणार. हरितलौके सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. म्हणजेच फोटोसिंथेसिस म्हणजेच काय आहे? सौर ऊर्जेचे रूपांतर कशात होते आहे? रासायनिक ऊर्जेत. हरितलौके पिटिकेमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक विकरे, DNA, रायबोझोम्स, पिष्टमय पदार्थ असतात. ठीक आहे, प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक विकरे. हा विकर कोणता असतो? सहसा प्रकाश संश्लेषणासाठी किंवा वनस्पतीमध्ये जास्त जो विकर असतो तो असतो रुबिस्को. कोणता असतो तो? रुबिस्को. इथे लिहिते मी बघा. ओके, हा एक एडिशनल पॉईंट सांगते याच्यात. ओके, आणि आता पॉईंट बघा, इथे DNA आहे, रायबोझोम्स आहेत. यस, बघा आतापर्यंत आपण DNA कुठे बघितले? न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया आणि तिसरं आता क्लोरोप्लास्ट, हरितलौके. ओके, आता आणि इथे बघणार तुम्ही हरितलौकेचं जेव्हा स्ट्रक्चर आपण बघतो, हे आपलं स्ट्रक्चर आहे. ओके, तर इथे आपण आता रंग बदलूयात जरा. ओके, हे काय आहे? पिटिका, जलीय द्रव्य. ठीक आहे, थायलॉकॉइड चिप्स असतात ना आपले, पोटॅटो चिप्स गोल गोल असतात बघा, ते चिप्सला तुम्ही एकावर ठेवा, कशी रचना तयार होणार? तशी पद्धतीची ही रचना आहे थायलॉकॉइड. ठीक आहे, आणि मग हे पूर्ण बाह्य आवरण, कारण हे पण डबल लेअर आहेत, आतील आवरण. ठीक आहे, कनिंग, तर याला आपण म्हणतो हे आहे स्ट्रक्चर. आणि जी पण फोटोसिंथेसिसची क्रिया जी होते ही कुठे होत असते? थायलॉकॉइडमध्ये, कारण क्लोरोफिल कुठे असतो? थायलॉकॉइडमध्ये. ओके, हा पॉईंट एक लक्षात ठेवणार. आता नेक्स्ट, लौकांचे कार्य काय आहे? आताच आपण बघितलं आहे सौर ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करते. तर हरितलौके सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेत म्हणजेच अन्न रूपांतर करतात. ओके,
वर्णलोकांमुळे फुले व फळं यांना रंग प्राप्त होतो. आत्ताच आपण बघितलं जसं बीटला रंग बिटालेन्स, गाजरला रंग कॅरोटीनमुळे होतो, हिरवा रंग क्लोरोफिल या पिगमेंटमुळे होतो, राईट. अवर्णलौके ही पिष्टमय पदार्थ. ओके, आता वर्णलोकांमुळे कलर येतो, पण अवर्ण जे आहे ल्युकोप्लास्ट ज्याच्यामुळे कलर येत नाही. पण अवर्णलोकाचं कार्य काय आहे? पिष्टमय पदार्थ मेद व प्रथिनांचे संश्लेषण व साठवण करते. ओके, म्हणजेच हे रंग देतात आणि अवर्णलौके हे काय करतात? स्टोरेज करून ठेवतात. तंतुकणिका व लौके यामध्ये DNA व रायबोझोम्स असल्याने ही अंगके स्वतःची प्रथिने तयार करू शकतात. हा पॉईंट पण लक्षात ठेवा तुम्ही. पेशीच्या रचनेचा व अंगकाचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की वनस्पती पेशी व प्राणी पेशी यामध्ये आढळणाऱ्या अंगकामुळे पेशीतील कार्य सुरळीतपणे चालू असतात. अशा विकसित पेशींना दृश्यकेंद्री पेशी म्हणतात. दृश्यकेंद्री म्हणजेच काय? ज्या विकसित पेशी, विकसित कुणाला म्हणतो? ज्या पेशींमध्ये सगळे अंगके राहतात आणि ते विविध कार्य करतात, अशा पेशींना आपण म्हणतो दृश्यकेंद्री पेशी, युकॅरियोटिक सेल्स. मागील इत्यात तुम्ही जीवाणूच्या अधिकेंद्री पेशीचा अभ्यास केला होता. जीवाणूच्या ज्या पेशी असतात याच्यामध्ये पूर्ण हे सगळे ऑर्गॅनल्स नसतात, पेशी अंगके नसतात, म्हणून त्याला आपण म्हणतो प्रोकॅरियोटिक. ठीक आहे. त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतो, तंतुकणिका नसते, रायबोझोम्स असतात, मग त्याच्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आंतरद्रव्य जलिका हे काही राहत नाही, म्हणून त्याला आपण म्हणतो आदी केंद्री. आणि जो पण केंद्रक असतो हा पण केंद्रक आता आपण म्हणतो ना प्रिमिटिव्ह स्टेजमधला असतो. ठीक आहे, पूर्ण विकसित झालेला केंद्रक नसतो, म्हणून याला आपण म्हणतो आदी केंद्रके. आता या दोन्ही पेशींच्या प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास करूयात पुढे. कार्यसंस्था हा पण एक पॉईंट लक्षात ठेवणार. राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स ही भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग अंतर्गत कार्य असलेली स्वायत्त संस्था आहे. या संस्थेचे कार्यालय सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारात असून, म्हणजे पुण्यात असून पेशी जीव विज्ञानामध्ये संशोधन करते. राष्ट्रीय प्राणी पेशी भांडारासाठी सेवा देण्याचे प्रमुख कार्य करते. तसंच कॅन्सरसारख्या रोगावर सुद्धा उपचाराबाबत संशोधन कार्य करत आहे. तर नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स हे कुठे आहे? पुण्यात. कुठे आहे? पुणेमध्ये. ओके, पुणे युनिव्हर्सिटीच्या प्रेमायसेसमध्ये ते आहे आणि त्यांचे कार्य काय आहे हे लक्षात ठेवणार. ओके, आता दृश्यकेंद्री आणि आदिकेंद्री पेशी बघूयात. दृश्यकेंद्री म्हणजेच काय? युकॅरियोट आणि आदिकेंद्री प्रोकॅरियोट. आकार 5 ते 100 मायक्रोमीटर, यांचा आकार 1 ते 10 मायक्रोमीटर. आपण बघितलं होतं ना, पेशीचा आकार आपण मायक्रोमीटर ते नॅनोमीटरपर्यंत मोजतो. ओके, गुणसूत्रांची संख्या 1 पेक्षा जास्त, एकच गुणसूत्र इथे राहत आहे आदिकेंद्रीमध्ये. इथे केंद्रक, केंद्रक पटल, केंद्रकी, केंद्रक द्रव्य असलेले सुस्पष्ट केंद्रक असतो. सांगितलं ना, याच्यात विकसित राहत आहे. दृश्यकेंद्री पेशीमध्ये सगळे अंगके विकसित राहतात आणि विकसित केंद्रक असतो. म्हणजे त्याच्या केंद्रक विकसित म्हणजेच काय? डबल मेम्ब्रेन असतो, दुहेरी आवरणाचं. केंद्रकमध्ये छिद्र असतात. त्याच्यानंतर केंद्रकी, न्यूक्लियोलस असतो, न्यूक्लियोप्लाझम, केंद्रक द्रव्य असतं, है ना. तर याला आपण म्हणतो केंद्र. हे जे आदिकेंद्री पेशी आहे याच्यात केंद्रक, दृश्य केंद्रकाभ असतो, न्यूक्लियोटाईड केंद्रकाभ असतो. जास्त विकसित राहत नाही तो पदार्थ केंद्रकचा, त्याला काय म्हणतात? केंद्रकाभ. तंतुकणिका लौके असतात, याच्यात ते आवरणयुक्त अंगके नसतात याच्यामध्ये. उदाहरणे उच्च विकसित एकपेशीय व बहुपेशीय वनस्पती व प्राणी यामध्ये आढळतात. जीवाणू ही काय आहे? आदिकेंद्री पेशी आहे. ओके, तर प्रोकॅरियोट कोणते एक्झाम्पल आहे? जीवाणू. ओके, तर हे झालं तुमचं इत्या 8वीचं पेशी व पेशीची रचना संबंधी टॉपिक. ओके, आणि इथेच तुमचं पेशी हा टॉपिक होत आहे शालेय पुस्तकाच्या हिशोबाने. आता आपला नेक्स्ट टॉपिक असणार आहे सूक्ष्मजीव. ओके, तर अभ्यास करत राहा. काही क्वेरीज असेल तर तुम्ही मेसेज करू शकतात मला. ठीक आहे. ओके, थँक्यू.